मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आत्ताच आपण महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर अश्रू खवले हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि निसर्गप्रेमी आहेत, तर ते बसले आहेत आमरण उपोषणासाठी. त्यांचा विषय असा होता की त्यांचे काही हक्क डावले जाते आहेत. RTIच्या अंतर्गत त्यांनी जे प्राधिकरण वृक्ष प्राधिकरण आहे किंवा तो जो विभाग आहे त्याच्या संदर्भी काहीतरी माहिती मागितली होती. त्यांना ती माहिती तर मिळतच नाही आहे, वर आणखीन त्यांना त्यांची दिशाभूल केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नाव घेतलं होतं, रत्नाकर करडे सर. तर आपण आज करडे सरांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि करडे सरांचं काय म्हणणं आहे आणि ते विभागाचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. करडे सर, TV10मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. TV10मध्ये तुमचं स्वागत आहे सर. तर विषय तुम्हाला माहीतच आहे की आमरण उपोषण हे नागरिकांच्या दृष्टीनं म्हणजे जरा नाजूक विषय आहे. तर त्याच्यावर जरा काही प्रकाश टाकाल का? त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचे आरोप आहे, तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही त्यांना भेटलाय का? हा, आमची बऱ्याच वेळा मुलाखत झालेली या संदर्भात. श्री अश्रू खवळे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच ते विविध माहिती अधिकार अधिनियमाचा वापर करून प्रशासनाकडची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच त्यांनी डिसेंबर 2023मध्ये वृक्षगणनेबाबत माहिती विचारलेली होती. तर ती माहिती आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती त्यांना आपण पुरवली होती त्यावेळेस, पण त्या माहितीने त्यांचं समाधान झालं नाही. याबाबत त्यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रथम अपील दाखल केलं होतं. त्यावेळेसचे प्रथम अपील अधिकारी तिथले वॉर्ड ऑफिसर साहेब यांनी आदेश पारित करून अर्जदार अश्रू खवळे साहेबांना पुन्हा एकदा माहिती देण्याबाबत आदेश पारित केलेले होते. त्या अनुषंगाने आपण दोन माहिती विभागली गेली असल्याने बिबवेवाडीची आणि इकडं वृक्ष प्राधिकरण विभागाची अशी त्यांना दोन्ही माहिती आपण पुरवलेली होती. त्याच्यानंतर देखील त्यांनी प्रवास थांबवला नाही. त्यामध्ये त्यांनी म्हटलं माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी दिलेली आहे. तर त्याबाबत त्यांना आपण एकदा इथं तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याचं तुम्ही अवलोकन करा आणि तुम्हाला जी माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला पुरवू असं त्यांना सुचवलेलं होतं. पण त्यामध्ये पण ते पूर्ण माहिती त्यांनी इथं अवलोकन न करता दिशाभूल करतायत असं त्यांचं तेच परत तसंच ठेवलं त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी अभ्यागत कक्षात देखील तक्रार केली की माहिती दिलेली नाही आहे. त्यानंतर त्यांनी आयुक्तांना पत्र दिलं की हे माहिती देत नाही आहेत. पण वास्तविक त्यांनी अजून पण म्हणजे त्यांना आम्ही इथपर्यंत सांगितलं त्या अर्जाची मुदत संपली असेल तर तुम्ही आहे ना स्वतंत्र तुम्हाला जी माहिती हवी त्याबाबत तुम्ही अर्ज करा. आम्ही महापालिकेमार्फत आम्ही कुठली माहिती दडवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा जी माहिती उपलब्ध आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. त्यातली काय जी माहिती हवी ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण त्यांची भूमिका थोडी वेगळी राहिली की डावलण्याचा प्रयत्न केला जातो आहे, दिशाभूल केली जाते. तरी आपण आत्ता उपोषणाच्या अनुषंगाने पण त्यांना 23 जानेवारी 26 रोजी कळवलं होतं की आपल्याला त्या अर्जाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्याला परत माहिती हवी असेल तर आपण नव्याने अर्ज करावा. पण तरी देखील त्यांनी उपोषणाचा पवित्रा कायम ठेवलेला त्याच्यामध्ये. सर, म्हणजे मला जसं कळतंय तसं त्यांचा अर्ज हा म्हणजे न कळण्यासारखा आहे का किंवा असं काय आहे का? नाही, त्यांची माहिती ही ओपन माहिती आहे. त्यांनी 2023 साली वृक्षगणनेची माहिती मागितलेली आहे. वृक्षगणनेची माहिती ही सर्व नागरिकांसाठी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं संकेतस्थळाचं treecensus@punecorporation.org हे संकेतस्थळ आहे. त्याच्यावर ही माहिती विनामूल्य उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त आपण जी वृक्षगणना झाली त्याची संख्यासुद्धा त्यांना आपण माहिती अधिकारामध्ये कळवलेली आहे त्यावेळेस. तरी पण त्यांची भूमिका अशी आहे की बाबा माहिती दिलेली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती दिलेली. पण जे तुमच्याकडनं किंवा विभागाकडनं त्यांना काहीतरी पत्र दिलं असेल
तर ते पत्र सुद्धा तुम्ही TV10ला शेअर करायला तयार आहात आणि तुमच्या मते तुम्ही हो. त्यांनी जी मागितली आहे किंवा जी उपलब्ध आहे ती सुद्धा त्यांनी लेखी जर तुम्ही त्यांना दिलीत ती माहिती. आणि अजून सुद्धा आमचं त्यांना हे म्हणणं राहील की आपण आपल्याला जी काही माहिती हवी आहे त्याचा आपण विहित नमुन्यामध्ये माहिती अधिकाराच्या अधिकारात तुम्ही अर्ज करा आणि जी माहिती उपलब्ध आहे ती आपल्याला पुरवण्यात येईल. त्याचं सशुल्क असेल, थोडक्यात माहिती असेल तर विनाशुल्क देखील आपल्याला पुरवण्यात येईल. म्हणजे तुम्ही जी माहिती देत आहे त्याची सुस्पष्टता त्यांना होत नाही आहे किंवा ते जे अर्ज देत आहेत त्याची स्पष्टता तुम्हाला होत नाही, असं काहीतरी गैरसमजच्या अंतर्गत हे होतं आहे का आणि ते चुकीच्या पद्धतीनं आरोप लावत आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? कारण त्यांनी कलमं सुद्धा त्यामध्ये दिलेली आहेत, नाही, दप्तर दिरंगाई. कलमं लिहिलेली आहेत. ह्याच्यामध्ये दिरंगाईचा विषय नाही. त्यांनी जी माहिती मागितली ती वेगवेगळ्या विभागांची माहिती होती. त्यामध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची थोडी माहिती होती, थोडी वृक्ष प्राधिकरण विभागाची माहिती होती. त्याबाबत त्यांना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही त्या विभागाची माहिती त्या विभागाकडनं घ्यावी आणि वृक्ष प्राधिकरणाची माहिती वृक्ष प्राधिकरण कार्यालयातून आपल्याला पुरवण्यात येईल. अच्छा. तर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर त्यांना माहिती दिलेली आहे. प्लस इथं वृक्ष प्राधिकरण सदस्य सचिव कार्यालयातनं त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. अच्छा. तरी देखील त्यांना माहिती पूर्तता झाली नसेल तर त्यांनी स्वतंत्रपणे अजून अर्ज करून माहिती ते घेऊ शकतात. ठीक आहे सर. म्हणजे आम्ही ते अर्ज सुद्धा पडताळू, आम्ही सुद्धा बघूया ते आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा परत एकदा आपण मागून ठेवूया. बाकीचं मग तुमच्या दोघातला विषय तो आहे थोडासा. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.